नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 13 ते 16. इदमद्य मया लब्धमिमं प्राप्स्ये मनोरथम्. इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम्. असौ मया हतः शत्रुर्हनिष्ये चापरानपि. ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान् सुखी. आढ्योऽभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया. यक्ष्ये दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः. अनेकचित्तविभ्रान्ता मोहजालसमावृताः. प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेषु च. शब्दार्थ. ते विचार करतात की मी आज हे मिळवले आणि आता मी हा मनोरथ पूर्ण करीन. माझ्याजवळ हे इतके द्रव्य आहे आणि पुन्हा सुद्धा हे मला मिळेल. या शत्रूला मी मारले आणि त्या दुसऱ्या शत्रूंनाही मी मारीन. मी ईश्वर आहे, ऐश्वर्य भोगणारा आहे. मी सर्व सिद्धींनी युक्त आहे आणि बलवान तसेच सुखी आहे. मी मोठा धनिक आणि मोठ्या कुळात जन्मलेला आहे. माझ्यासारखा दुसरा कोण आहे? मी यज्ञ करीन, दाने करीन, मजेत राहीन. अशा प्रकारे अज्ञानाने मोहित झालेले, अनेक प्रकारांनी भ्रांत चित्त झालेले, मोहाच्या जाळ्यात अडकलेले आणि विषयभोगात अत्यंत आसक्त असलेले असे आसुरी लोक महा अपवित्र नरकात पडतात. भावार्थ. माणसाच्या गरजा कधीही न संपणाऱ्या आहेत. एक संपलं की दुसरं हवं असतं. यालाच हाव म्हणतात. सतत काहीतरी हवं हेच असमाधान आहे. ते मनाला स्वस्थता लाभू देत नाही. सतत इतरांवर कुरघोडी करण्यात आनंद मानणारा जीव सुखी होऊ शकत नाही. स्वर्ग हा पुण्यवंतांना प्राप्त होणारा लोक, तर नरक म्हणजे पाप्यांना मिळणारा दुःखमय लोक. स्वर्ग हा ऊर्ध्व लोक म्हणजे पृथ्वीच्या वर असलेला आहे, तर नरक हा अर्धा लोक पृथ्वीच्या खाली आहे असे पुराण सांगते. काही धार्मिक परंपरांमध्ये स्वर्ग हे देवांचे वसतिस्थान असून नरक हे दुष्ट शक्तींचे निवासस्थान असल्याचे मानले आहे. स्वर्ग हा आनंदमय असल्यामुळे प्रकाश हे त्याचे प्रतीक असून त्याच्या उलट स्वरूप असलेल्या नरकाचे काळोख हे प्रतीक आहे. जे लोक पापाचरण करतात ते केल्याबद्दल त्यांना पश्चाताप होत नाही, जे पापाचे प्रायश्चित्त घेत नाहीत ते भयंकर आणि दुःखकारक अशा नरकात जातात असे स्मृती ग्रंथात म्हटले आहे. स्वर्ग व नरक या मृत्यूनंतर प्राप्त होणाऱ्या अवस्था मानल्या जातात. खरं तर स्वर्ग हे एखादे मूर्त द्रव्य नाही किंवा स्थानही नाही. ती आनंदावस्था आहे असे शबर स्वामींनी आपल्या मीमांसा सूत्रावरील भाष्यात म्हटले आहे. प्रयत्न केला असता स्वर्ग सुख प्राप्त होते असे विष्णू पुराणात म्हटले आहे. नरक म्हणजे असह्य शारीरिक किंवा मानसिक पीडा म्हणता येईल. एका ठिकाणी दुष्काळ पडला होता. एक मुलगा काहीतरी घेऊन पळाला. लोकांनी त्याला पकडले. त्याच्या खिशात उंदीर सापडला. अतीव भुकेने त्याला उंदीर खाण्या इतके लाचार केले. यापेक्षा गरिबी आणि नरक वेगळा काय असू शकेल? ही या शतकातील सत्य घटना आहे. काही वर्षांपूर्वी एक महिला संमेलन झाले. त्यात सहभागी महिलांच्या काही प्रतिक्रिया, अनुभव यावर एका मासिकात लेख आला होता. बहुसंख्य महिलांनी स्नानासाठी बंदिस्त खोली आणि एक बादलीभर गरम पाणी मिळाले याबद्दल आनंद व्यक्त केला होता. हे वाचल्यावर वाटलं, इतक्या साध्या गोष्टीही लोकांना मिळत नाहीत. त्या दिवशी मला आनंद का होत नाही याचे उत्तर सापडले. खऱ्या अडचणींशी कधी सामना झाला नाही तर दुःख म्हणजे काय ते कळणार नाही. आपण ज्याला त्रास समजतो तो त्रास नाही हे कळत नाही. ज्यांचे आयुष्य सरळ मार्गी जाते ते छोट्या गोष्टीतही दुःख शोधतात. ज्यांनी अभावाशी सामना केला आहे त्यांना छोट्या गोष्टींनीही आनंद होतो. जो उन्हात चालून येतो त्याला सावलीत आल्यावर गार वाटतं. जो सावलीत आहे तो उन्हाची झळ येते म्हणून तक्रार करतो. किती क्षुल्लक गोष्टींसाठी दुःख करतो आणि अन्याय समजतो याची जाणीव होऊन लाज वाटते. युद्ध,
दुष्काळ, पूर, बेकारी, पाण्याचे दुर्भिक्ष्य, जागेची कमतरता, वेदनादायक आजार अशा अनेक समस्यांना लोक तोंड देत असतात. त्या मानाने आपण खरोखरच खूप सुस्थितीत आहोत आणि त्यासाठी देवाचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. आपण दुःख म्हणतो ते खरंच दुःख असतं का? अन्याय म्हणतो तो खरंच अन्याय असतो का? आपल्याला सहवेदना कळतात की आपण संवेदनशीलता गमावून बसलो आहोत. आपण अज्ञानी आहोत याचीही कदाचित जाणीव नाही, म्हणून तर आनंद शोधत राहतो. आणि मला खूप कळतंय हेच अज्ञान आणि मला शिकण्यासारखं खूप आहे हे ज्ञान. वंचित असतात त्यांनाच शोषितांचे दुःख कळते. अनुताई वाघ आणि सिंधुताई सपकाळ यांनी सहवेदना जाणली म्हणून त्या थोर झाल्या. थोर व्यक्ती वेगळे नशीब घेऊन जन्माला येत नाहीत. त्या संकटांशी लढतात, स्वतःबरोबर अनेकांना त्या वेदनातून बाहेर काढतात. हे प्रेरणादायी असते. स्वर्ग आणि नरक यात इतकाच फरक आहे. नरक ही एक मानसिकता आहे ज्यात माणूस दुःख करत राहतो. स्वर्गीय गुण असतील तर एकमेकांच्या सहाय्याने संकटावर मात करतो. प्रयत्न थांबवतो तो नरकात जातो आणि प्रयत्न करतो तो ईश्वरी आनंद उपभोगतो. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.